बघा मित्रांनो, आपला आपल्या 20 तारखेला जो पेपर झालेला होता 20 जुलै 2025ला, त्याचा GS सेशनचं सोल्युशन आज असेल. तर सर्वांनी प्रश्नपत्रिका सोबत ठेवाव्या आणि जे जे मी नवीन पॉईंट सांगेल ते प्रश्नपत्रिकेवर लिहावेत. ठीक आहे. तर प्रश्न आहे 73व्या घटना दुरुस्तीस रिकामी जागा रोजी मंजुरी देण्यात आली. त्याचं उत्तर जर पाहतो म्हटलं तर 94 होणार नाही, 95 होणार नाही, 92ला हा कायदा होता. 92ला काय होता? कायदा होता. आणि 73वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात हे सुद्धा सांगेल. म्हणजे उत्तर काय झालं आपल्या इथं 24 एप्रिल 1993. मग आता बघा याची डिटेल माहिती काय असेल. तुम्हाला विचारलं की 73वी घटना दुरुस्ती ही कशा संदर्भात आहे, तर उत्तर लिहायचं पंचायत राज. उत्तर काय लिहाल? पंचायत राज. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की पंचायत राज आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 स्तरीय आहे. एक काय असेल आपली ग्रामपंचायत, एक पंचायत समिती आणि एक काय असेल जिल्हा परिषद. लक्षात ठेवायचं. या पंचायत समितीला काय म्हणतात माहिती आहे का? गट लेवलची, तालुका लेवल नाही, कोणत्या लेवलची? गट लेवलची. मग ही 73वी घटना दुरुस्ती कायदा कधी करण्यात आला? 1992चा. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? तर लक्षात ठेवायचं PV नरसिंहराव. PV नरसिंहराव लक्षात ठेवायचे. आता 73व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, आपल्याला काय भेटलेलं आहे, हे महत्वाचा प्रश्न आहे. बघा इथं तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहायच्या. बघा 73व्या घटना दुरुस्तीनं आपली जी कलम 40 आहे राज्यघटनेमधली, ग्रामपंचायत स्थापन करणे, याला मूर्त स्वरूप भेटले. नंबर 1. नंबर 2, आपल्या पंचायत राजला संवैधानिक दर्जा भेटला. संवैधानिक दर्जा भेटला. लक्षात. या 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 9 हा जोडण्यात आला. भाग 9 जोडण्यात आला आणि याच्या अंतर्गत 243 ते 243 ओ पर्यंतच्या काय जोडलेले आहेत? कलमा जोडले. लक्षात ठेवायचं. भाग 9 ऍड केलेला आहे. एक्झामला प्रश्न विचारेल तुम्हाला की भाग 9 कशाच्या संदर्भात आहे? पंचायत राजच्या संदर्भात आहे. भाग 9 हा कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेला आहे? 73व्या. लक्षात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की या घटना दुरुस्तीनुसार सुद्धा आपल्याला या पंचायत राज मध्ये एकूण किती विषय ऍड करण्यात आलेले आहेत? किती विषय म्हटल्यापेक्षा कोणते कार्य करायचे या संदर्भाचे विषय आहेत ते 29 विषय ऍड करण्यात आलेले आहेत. सर मग ही पंचायत राज ची घटना दुरुस्ती अंमलात कधी आली? 24 एप्रिल 1993ला. हा जो 24 एप्रिल आहे ना 2010 पासून पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंचायत राज दिन केव्हा? तर 24 एप्रिल. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे आपल्याला. 73वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? पंचायत राज संदर्भात आहे. कोणत्या कलमास आपल्या मूर्त स्वरूप आलं? कलम 40. लक्षात. पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे? 1973. त्यावेळेस आपले PM कोण होते? तर पंतप्रधान PV नरसिंहराव होते. तर कायदा कधीचा? 1992चा. ठीक आहे. भाग कितवा? 9वा जोडण्यात आलेला आहे. आणि भाग 9 कशा संदर्भात आहे? पंचायत राज. आणखीन एक महत्वाचे आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण परिशिष्ट किती येते? 12. त्यामधलं 11वे परिशिष्ट 73व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी पण आहे. 74 आपण नेक्स्ट पार्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. मी ते तुम्हाला माझ्या शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असतो. तुम्ही व्यवस्थित माझं ऐकून व्हिडिओ पॉज करून आपल्या प्रश्नपत्रिका लिहून घ्यावी. आता पुढचा प्रश्न, भारतीय दूरसंचार जाळे. आता काही नवीन मुलांना हा प्रश्न कठीण गेलेला आहे. कठीण गेला म्हणजे काय? तेवढं करंट अफेअर तुमचं स्ट्रॉंग असेलच असं नाहीये. बघा भारतीय दूरसंचार जाळे हे संपूर्ण जगात कितव्या क्रमांकाचे आहेत? तर लक्षात ठेवायचं. भारताचा पहिल्यांदा जो आहे ना हा 3रा क्रमांक होता. आता भारताचा कितवा क्रमांक आहे? 2रा. मग हे भारतीय दूरसंचार जाळे काय आहेत? लक्षात ठेवायचं. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? ट्राय म्हणतो आपण. ट्राय. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना मित्रांनो कधी झाली माहिती आहे की 1997ला. कधी झालेले? 1997ला. मुख्यालय कुठे माहिती आहे याचं? दिल्लीला. मुख्यालय कुठे? दिल्लीला. आता भारतीय दूरसंचार याचे जनक कोण आहेत? आपल्याला जनक विचारते. सॅम पित्रोदा. सॅम
पित्रोदा. सॅम पित्रोदा. लक्षात ठेवायचं. ट्रायची स्थापना कधी 1997. भारताचे जे दूरसंचार जाळ आहे याचा जगात कितवा क्रमांक आहे आपला? दुसऱ्या क्रमांकावर जाळ आहे आपलं. त्यानंतर याचे जनक कोण आहेत? सॅम पित्रोदा. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? आपण ट्राय. हे सगळं लिहून घेत चला. तुम्हाला ही अतिरिक्त माहिती पुढच्या प्रश्न पेपरला कामी येईल. आता प्रश्न क्रमांक 78 आपला, सौरशक्ती ही कोणत्या प्रकारची शक्ती आहे? तर सौरशक्ती म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येते सूर्य. आता बघा, सौरशक्ती त्याने म्हटलेलं आहे. आता पृथ्वी तलावर आपल्या जर आपण सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत पाहिला तर सूर्य आहे. मग इथे मी ऊर्जा शब्द लिहितो. आता ऊर्जेचे जे आहे ना 2 प्रकार पडले जातात. एक असते पारंपरिक, बरोबर आहे, पारंपरिक ऊर्जा, आणि एक असते अपारंपरिक. अपारंपरिक ऊर्जा. बघा, ऊर्जा किंवा यालाच उष्णता म्हणतो आपण, किंवा आपल्या भाषेत ऊर्जाच राहू देऊ आपण. ठीक आहे. प्रश्न होता सौरशक्ती ही कोणत्या प्रकार शक्ती आहेत? तर शक्तीची किंवा उष्णतेची किंवा ऊर्जेचे आपले 2 प्रकार पाडले जातात. एक असते पारंपरिक प्रकार आणि कोणता? अपारंपरिक प्रकार. मग सौरशक्ती यामधली कोणती आहे? तर अपारंपरिक आहे. आता पारंपरिक आणि अपारंपरिक म्हणजे काय असेल बघा. ठीक आहे, मी तर काही पॉईंट लिहितो, ते पॉईंट तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. आता पारंपरिक म्हणजे काय असते माहिती आहे का? हे असे स्रोत आहे जे पूर्वीपासनं, आपल्या पूर्वजांपासनं आपण त्या स्रोतांपासून ऊर्जा मिळवत आलेलो. जसा कोळसा, कोळशापासून आपण काय करतो रे? ऊर्जा प्राप्त करतो. ठीक आहे. त्यानंतर काय होतो? लाकूड. लक्षात. त्यानंतर जलविद्युत. जलविद्युत सुद्धा काय माहिती आहे का? पारंपरिकच आहे आपला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे अणुविद्युत. अणुविद्युत ऊर्जा सुद्धा काय असेल? पारंपरिक आहे. लक्षात ठेवायचं. अणुविद्युत अपारंपरिक लिहिसाल, अपारंपरिक नंतर सांग तुम्हाला काय असेल ते. लक्षात. त्यानंतर नैसर्गिक वायू, यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा उष्णता मिळते. हे सुद्धा काय झालं आपला? पारंपरिक. आता पारंपरिक जे स्रोत असतात हे मर्यादित असतात. मर्यादित असतात. पर्यावरणाची हानी जास्त करते. हानी जास्त. बघा, पारंपरिक स्रोत हे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. त्यांचा साठा मर्यादित असतो. पर्यावरणाची हानी ते जास्त प्रमाणात करतात. हे पुनर्वापर याचा जास्त होत नाही. पुनर्वापर होत नाही. लक्षात. एक तुम्हाला आयडिया आलेली असेल पारंपरिक कशाला म्हटलं गेलेलं आहे. आता अपारंपरिक कोणाला म्हणतात? अपारंपरिक म्हणजे आधुनिक, नवीन, ज्याचा पुनर्वापर होतो, जे पर्यावरणाची हानी जी आहे एकदम कमी प्रमाणात करतात. लक्षात. किंवा करत नाहीत, पर्यावरणास पूरक आहेत. लक्षात. ज्यांचा आपण नवीन गरजेनुसार याचा वापर करतो आणि यांचा साठा अमर्याद आहे. म्हणजे जसं सूर्य म्हणतो, सूर्याचा वापर आपण सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर आपण किती काही केला तर ती ऊर्जा नष्ट न होणारी आहे आणि ती पर्यावरणास पूरक आहे, हानिकारक नाही. आता यामध्ये कोणते कोणते येतात बघा. पेपरला प्रश्न हा रिपीट होईल तुम्हाला. त्यामुळं अपारंपरिक मध्ये कोणते येतात? सौर शक्ती, सौर ऊर्जा. त्यानंतर पवन ऊर्जा. त्यानंतर भू ऊर्जा. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बायोमास म्हणतो आपण, बायोमास ऊर्जा, जैवइंधन म्हणतो आपण. लक्षात. हे जे आहेत ना हे कोणते येतात? अपारंपरिक. आता एक्झामला विचारला होता सौरशक्ती, उत्तर काय पाहिजे आपल्याला? अपारंपरिक. आता हे काय सर? व्यापारेतर आणि व्यापारी. लक्षात. व्यापारी हे सगळे लक्षात ठेवा. यामधलं अव्यापारी किंवा व्यापारेतर जर विचारलं तुम्हाला, लाकूड. लाकूड हा अव्यापारी आहे. अव्यापारी. बाकी सगळे व्यापारी आहेत. आता हा प्रश्न लक्षात आला असेल. ऊर्जा 2 प्रकारची, पारंपरिक ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा. अपारंपरिकचे पाठ ठेवा. आधुनिक म्हणतो जसं सौरशक्ती, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भू ऊर्जा, बायोमास ऊर्जा. ठीक आहे. हे अणुऊर्जा, जलविद्युत, लाकूड, कोळसा, पेट्रोल. याच्यात आणखीन पेट्रोल पण येते. पेट्रोलियम खनिज यापासून मिळणारी ऊर्जा. हे सगळे पारंपरिक झालेले आहेत. आता 79 नंबर सोपी होता. उखाजा धोरण म्हणतो आपण याला.
उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे 3 खांब कशाचे आहेत? तर सहकाराचे नाहीये, भांडवलशाहीचे नाहीये. लक्षात उत्तर काय पाहिजे आपल्याला? नवीन आर्थिक धोरण. पण सर नवीन आर्थिक धोरण हे काय आहे? तर मित्रांनो, नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात 1991 ला झाली. हे का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. बघा पुन्हा विचारतात, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण सुरुवात केव्हा झाली? केव्हा झाली आपली? 1991 पासून. तेव्हापासूनच आपला देश हा मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. आपल्या भारताची अर्थव्यवस्था कोणती आहे? मिश्र अर्थव्यवस्था. हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे माहिती आहे का? ज्यावेळेस 1991 धोरण चालू झालेलं आहे, लक्षात, तिथून भारताची जर आपण प्रगती पाहतो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे झालेली आहे. आज भारत 2024-25 ला भारत जीडीपी नुसार म्हणतो किंवा अर्थव्यवस्था, आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात कितव्या नंबरची बनलेली आहे रे? 4थ्या क्रमांकाची बनलेली आहे. पुन्हा लक्षात ठेवायचं, भारताची अर्थव्यवस्था ही कोणती आहे? मिश्र अर्थव्यवस्था. आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून भारताची आता वाटचाल कुठं चालू झालेली आहे? भांडवलशाही म्हणू शकतो किंवा विकसित देश बनण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. भारत हा डेव्हलप कंट्री बनावा असं मिशन सुद्धा राबवलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटनी, आणि त्या मिशनचा कालावधी त्याने 1947 घेतलेला आपला 2047, जिथं भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होती. लक्षात ठेवायचं 2047 म्हणतो आपण. ठीक आहे, भारत हा एक डेव्हलप कंट्री बनवण्याचं स्वप्न आपण किंवा व्हिजन आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ठीक आहे, सांगा नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात कधी रे? 1991. भारत हा कुठली अर्थव्यवस्था आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे. जगात भारत कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे? 4थ्या क्रमांकाची. आता हाच विचारला जीडीपी नुसार तर 4थ्या क्रमांकाची म्हणतो आपण. आता क्रयशक्तीनुसार, पीपीपी नुसार भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्तीनुसार म्हटलं तर उत्तर काय लिहिसाल? 3ऱ्या क्रमांकाची. महत्वाचा क्वेश्चन आहे. उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण, नवीन आर्थिक धोरण याच्या संदर्भात 1991 ला म्हणतो आपण राबवलेला आहे. जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली? बघा जागतिक बँक याच्याबद्दल तुम्हाला काय काय माहित पाहिजे. जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 1945 ला झाली. आता काय होतं बघा, जेव्हा जागतिक बँक अस्तित्वात नव्हती, लक्षात, तर ही अस्तित्वात कशी आली? 1944 ला ब्रेटन वूड पद्धत समिती किंवा ब्रेटन वूड समिती स्थापन करण्यात आली, आणि त्या ब्रेटन वूड समितीचे, लक्षात, फलित कशाला म्हणतो आपण? जागतिक बँकेला म्हणतो. तुम्हाला पुन्हा म्हणतात ब्रेटन वूड समितीच्या किंवा परिषदेच्या, परिषद म्हणतो आपण आपल्या भाषेत, ब्रेटन वूड परिषदेच्या, ब्रेटन वूड परिषदेच्या जुळ्या कोणाला म्हणतात? बघा पुन्हा लक्षात ठेवा, ब्रेटन वूड परिषदेच्या जुळ्या कोणाला म्हणतात? म्हणजेच 1945 ला 2 जागतिक लेवलला संस्था स्थापन झालेल्या आहेत. एक आपली वर्ल्ड बँक म्हणतो आपण आणि एक IMF. ब्रेटन वूड परिषदेच्या जुळ्या कोणाला म्हटले जाते? तर वर्ल्ड बँकला आणि IMF ला. दोन्ही संघटनेचे मुख्यालय आहेत हे DC वॉशिंग्टनला आहे. DC वॉशिंग्टन आणि सेम DC वॉशिंग्टन. वर्ल्ड बँकेचं जर पाहतो म्हटलं तर 189 देश आहेत. वर्ल्ड बँकेचे सदस्य देश किती आहे सध्या? 189. पुन्हा सांगतो, जागतिक बँकेची स्थापना लक्षात केव्हा? 1945. कोणत्या परिषदेअंतर्गत म्हणतो आपण? तर ब्रेटन वूड परिषदेचे अंतर्गत. ब्रेटन वूड परिषद 1944 ची म्हणतो आपण. 45 ला 2 आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आल्या, एक वर्ल्ड बँक म्हणतो आपण, एक IMF म्हणतो आपण. ठीक आहे, ब्रेटन वूडच्या जुळ्या कोणाला म्हटलं जाते? वर्ल्ड बँकला आणि IMF ला. आता याचं कार्य काय असेल? हे गरीब किंवा अविकसित देशांना दीर्घकालीन कर्ज देते. एक्झामला पुन्हा विचारलं तुम्हाला, गरीब किंवा विकसनशील देशांना, अविकसित देशांना खालीलपैकी कोणती संस्था ही दीर्घकालीन कर्ज देते? हे विकासासाठी कर्ज दिले जाते. विकासासाठी कर्ज दिले जाते. विकास करण्यासाठी गरीब देशांना, अविकसित देशांना, विकसनशील देशांना जागतिक बँक कोणत्या प्रकारचं दीर्घकालीन कर्ज पुरवते? तर मग अल्पकालीन कर्ज कोण पुरवते? तर IMF म्हणतो आपण, याला म्हणतो अल्पकालीन. एवढंच लक्षात ठेवायचं, अल्पकालीन. बघा IMF चा रूल काय? अल्पकालीन कर्ज देणे. दीर्घकालीन कर्ज कोण देते?
जागतिक बँक. विकासासाठी दीर्घकालीन कर्ज विकसनशील देशांना, अविकसित देशांना खालीपैकी कोणती संस्था कर्ज प्रोव्हाइड करते? तर उत्तर काय लिहिसाल? वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक स्थापना 1945. सर्व गोष्टी लिहून घेत चला. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात, ज्या गोष्टी पाठ नाही तुमच्या, त्या आपल्या प्रश्नपत्रिकेत नमूद करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला इतर शोधायची गरज पडणार नाही. आता तरी काय म्हणलं, महाराष्ट्र राज्याचा समोरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचा विस्तार पूर्वरेखावृत्त ते पूर्वरेखावृत्त दरम्यान किती आहे? बघा आता मी असा एक कच्चा नकाशा काढतो, तुम्हाला नकाशा व्यवस्थित जमतो, याला मी महाराष्ट्र म्हणणार. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार विचारलेला आहे. रेखावृत्त म्हणजे काय असेल? पूर्वेकडनं तर पुन्हा पूर्वेकडनंच, पूर्व ते पूर्व, यामध्ये महाराष्ट्र बसलेला आहे. मग याचा विस्तार किती आहे? तर मित्रांनो, या पूर्वच्या टोकापासनं 72, 36 ते 80, 54 या दरम्यान महाराष्ट्र बसलेला आहे. लक्षात, रेखावृत्त हा महाराष्ट्र हे भारताच्या किंवा आपण पूर्वेला म्हणतो. तर 72°36 पूर्व ते 80°54 पूर्व या दरम्यान आपला महाराष्ट्र बसलेला आहे. तर मग तुम्हाला हा तर रेखावृत्त रेखांश तुम्हाला माहितच पाहिजे. लक्षात, तर या 72 पासून तर 80 पर्यंत असे रेखांश किती पडलेले आहेत हे सुद्धा माहित पाहिजे. जर आपण पाहतो म्हणलं 80तून जर 72 गेले तर किती उरले रे? 8. मग अशा आपले जे पाहतो ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे काय असेल? 8. या दरम्यान आपला, या रेखांश दरम्यान काय बसलेला आहे? आपला महाराष्ट्र बसलेला आहे. पाठ ठेवायचं, महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार किती आहे? पूर्व ते पूर्व 72, 36 ते 80, 54 दरम्यान महाराष्ट्र बसलेला आहे. मग हे 72 + 8, 80 तुम्हाला सोपी आहे, हे 36 पण सोपी आहे. लक्षात ठेवायचं, जर आपण 18चा पाढा म्हटला तर 18 दुनी किती? 36 आणि 18 त्रिक किती? 54. हे लॉजिक आहे लक्षात ठेवायचं की 18च्या पाठ असणाऱ्या दोन संख्या आपल्या अंशाच्या नंतर आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? आता याच्यात बघा, आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिमेला असणारी सगळ्यात मोठी रांग म्हणजे काय? तर सह्याद्री रांग. या सह्याद्री रांगेमध्ये काय झालेले आहेत? काही रस्ते तयार करण्यात आहेत आणि ते रस्ते घाटामधून तयार केलेले आहेत. लक्षात ठेवायचं. मग तो घाटांचा क्रम त्यांनी दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेला आहे. तर आपण काय करायला माहिती आहे का? उत्तरेकडून दक्षिणेकडे पाठ ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्राच्या या भागात आपली सह्याद्री आहे. या सह्याद्रीमध्ये काय झालेलं आहे? असे घाट आहेत. मग उत्तरेकडून कुठे ठेवा? दक्षिणेकडे ठेवा. मग सर हे पाठ होईल का? तर बघा, मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म सांगतो. त्या शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, ते कोड लक्षात ठेवा. त्या कोडनुसार तुमचं उत्तर बरोबर निघेल आणि फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला काम येईल. ठीक आहे. तर बघा, कोड कसा असेल तो, बघा, कसा चंदनने माळावरील बोरावर ताव मारला. बघा, कोड काय आपला? कसा चंदनने माळावरील बोरावर ताव मारला. नंतर कुंभकर्णाने आंबा, हाताने फोडला. नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला. आंबोलीत. आता कंबाईन वाला हे खूप सोपी आहे, कारण की पाठ करावंच लागेल त्यांना. आपल्या क्लास 3ची एक्झाम सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. तर आता बघा, आपला कोड आहे, कसा चंदनने माळावरील बोरावर ताव मारला. नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीत. हे तुमचा कोड आहे. मग सर हे लक्षात कसं ठेवायचं? तुम्ही तुमच्या वहीत बरोबर लिहून घ्या. कसा म्हणजे काय असेल? कसारा घाट. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जर दक्षिण जात असेल तर सगळ्यात पहिला घाट आपण कोणता म्हणायचा? कसारा घाट म्हणतो आपण. लक्षात. नंतर आहे चंदनपुरी घाट म्हणतो आपण. त्यानंतर कोणता आपला? माळशेज घाट. लक्षात. त्यानंतर कोणता आहे तो आपला? बोरा घाट.
किंवा बोर घाट म्हणतो आपण, लक्षात. ताम्हिणी घाट म्हणतो आपण, तामीज काय, ताम्हिणी घाट. व म्हणजे काय असेल रे, वरंदा घाट. कोणता असेल, वरंदा घाट, लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय असेल, कुंभारली घाट, कुंभारली घाट. आंबा घाट, हा मीन्स हनुमंते घाट आहे, हात म्हणजे काय असेल, हनुमंते घाट. ठीक आहे. त्यानंतर फोंडा घाट, फोडला म्हणजे काय, फोंडा घाट. आणि आंबोली घाट. ठीक आहे. मग आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे का दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे? मग दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे, प्रश्न आहे आपला दक्षिणेकडून. मग सर्वात शेवटी कोणता पाहिजे आपल्याला, आंबोली घाट. मग मी इथं लिहिणार आंबोली. त्यानंतर कोणता आहे आपला, फोंडा. फोंडाच्या वर कोणता आहे, हनुमंते. हनुमंते नंतर कोणता आहे, आंबा. लक्षात. मग आता मला सांगा, आंबा नंतर काय आपला, कुंभारली घाट म्हणतो आपण. मग आपल्याला त्यांनी काय म्हणलं, दक्षिणेकडून कुठं, उत्तरेकडे. मग आपला पहिला कोणता पाहिजे, आंबोली. आंबोली त्यांनी दिला नाही, आंबोली दिला नाही. त्यानंतर आता याच्यात जर पर्याय पाहतो म्हटलं आपण, आंबोली दिला नाही, फोंडा दिला आपल्याला, हनुमंत दिला, आंबा घाट दिलेला आहे. तर बघा मग याचं उत्तर कोणतं लिहितं. ठीक आहे. त्याने काय म्हटलेलं, कसा चंदनने माळावरील बोरावर ताव मारला, नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीत. मग आपल्याला दक्षिणेकडून कुठे जायचं आहे, उत्तरेकडे जायचं आहे. तर मग आता पर्यायानुसार जर पाहतो, सगळ्यात पहिले काय असेल, आंबोली घाट असेल. दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे, तर आंबोली तर आपल्या याच्यात पर्याय दिले नाहीये. नंतर काय असेल, फोंडा घाट. नंतर काय असेल, हनुमंती घाट, आंबा घाट, कुंभारली घाट. मग याच्यात जर पर्याय पाहतो बघा, इथं पहिला कोणता आहे, फोंडा आहे. हे बघा फोंडा आला. त्यानंतर याच्यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललो आपण, दक्षिणेकडे. नंतर काय असं पाहिजे, आंबा पाहिजे. आंबा आहे का, हो आहे, आंबा घाट. त्यानंतर काय असेल, कुंभारली घाट असेल, हे कुंभकर्णाने. तिसरा आहे, लक्षात. आणि बोर घाट असेल, कोणता असेल, बोर घाट. तर कुंभारलीच्या आधी कोणता येतो आपला, इथं वरंदा, ताम्हिणी, नंतर काय असेल, बोर घाट असेल. कोणता असेल, बोर घाट. तर उत्तर काय पाहिजे आपल्याला, पर्याय क्रमांक चौथा. चला, हा कोड व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्हाला अडचण जाणार नाही, अडचण जाणार नाही तुम्हाला कुठलीच. तर बघा समोरचा प्रश्न, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सगळ्यांना माहिती आहे की टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ मध्ये आहे. ठीक आहे. तर 83 नंबरचं उत्तर झालं आपलं, प्रश्न क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 83 उत्तर झालं, पर्याय क्रमांक ए. हा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती? पाठ पाहिजे तुम्हाला, महिलांचा साक्षरता दर. ठीक आहे. महाराष्ट्राचा लिटरसी रेट किती असेल, त्यानंतर पुरुषांचा किती असेल. ठीक आहे. तर बघा महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर, त्याचं उत्तर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 84 उत्तर झालं तुमचं, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता काही मुलं कन्फ्युज होते, सर 75% नाही आहे. बघा 75.9 किंवा 75.87% आहे. आता महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर टोटल अंदाजे किती असेल आपला, 82%. या 82% जर पुरुषांचा पाहतो म्हटला तर 88 लक्षात 3% पुरुषांचा आहे. आणि महिलांचा दर पाहतो म्हटलं आपला तर 75.8% किंवा साधारणतः 9% हा दर कुठला आहे, महिलांचा आहे. तर मला सांगा महाराष्ट्रातला एकूण साक्षरता दर किती आहे? 82%. पॉइंट असेल वर, पण आपण 82 लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यामध्ये पुरुषांचा किती आहे रे? 88.3, पुरुषांचा जास्त आहे. तर महिलांचा किती असेल तर 75.8, तर इथे 75.87, 8 किंवा 9 म्हणू शकतो, 75.9 सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 लक्षात. 82, 88.3, 75.8. बरं, भारतात जर पाहतो म्हटलं ना, पूर्ण भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण असणारा जिल्हा तर केरळ, आपलं राज्य कोणतं लिहिसाल? केरळ. सर्वाधिक साक्षर राज्य जर म्हटलं तर कोणतं लिहिसाल? केरळ. ते माहित आहे तुम्हाला. 85 नंबर, कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अंतर व्यापलेलं आहे? तर परीक्षकांचा आवडता क्वेश्चन आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो म्हटलं, लक्षात ठेवायचं, तर महाराष्ट्रामध्ये एक आपला पूर्वेकडून पश्चिमेकडे, आपलं पश्चिमेकडून पुढं पूर्वेकडे एक राष्ट्रीय महामार्ग जातो. त्याचं जुनं नाव होतं NH6 लक्षात. आणि आता नवीन नाव आहे NH53 लक्षात ठेवायचा.
मग सर कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अंतर व्यापलेलं आहे? तर पर्याय उत्तर झालं दुसरं, धुळे ते नागपूर कोलकाता. लक्षात, महाराष्ट्रातून धुळे नागपूर कोलकाता हा सर्वात मोठा नॅशनल महामार्ग गेलेला आहे, ज्याची दिशा आहे पश्चिम कुठं पूर्वेकडे म्हणतो आपण. ठीक आहे, याचं जुनं नाव काय होतं? NH6 आणि नवीन नाव काय? NH53. लक्षात ठेवायचं. याची एकूण लांबी जर पाहतो म्हटलं तर 1949 आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहतो म्हटलं तर एक साधारणतः 700 किती 97 797. हे आकडे तुम्ही एकदा चेक करून घेसाल पण व्यवस्थित आहे. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारला की महाराष्ट्रातून सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? आता नवीन नाव झालेलं आहे आपलं NH53, जुनं नाव 6 होतं. आता पुढचा प्रश्न 86 नंबरचा, कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे? छोटा नागपूर पठार वर स्थित आहे. तर उत्तरेचं रांची येते. छोटा नागपूर खनिजांसाठी समृद्ध पठार आहे. लक्षात, दामोदर नदीच्या व्हॅलीमध्ये येते, दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये. ठीक आहे, यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे की कोणत्या खोऱ्याला भारताचे हुर असे म्हणतात? तर उत्तर पाहिजे दामोदर खोरे. ठीक आहे, तर छोटा नागपूर पठारावर कोणतं शहर स्थित आहे? तर रांची. ठीक आहे, तर रांची कुठे येते? झारखंडमध्ये. कुठे येते? झारखंडमध्ये. 87 सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय? 1870 पूर्वीचे नाव काय? तर 87 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. सार्वजनिक सभा म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर ते गणेश वासुदेव जोशी. तर सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? पहिला पर्याय डेक्कन सभा, पुन्हा सार्वजनिक सभा, महाराष्ट्र असोसिएशन. ठीक आहे, तर सार्वजनिक सभेला डायरेक्ट सार्वजनिक सभा नाही म्हणतात, याच्या पूर्वीचं नाव काय होतं? त्याला पुन्हा असोसिएशन. मग आता एवढ्याच प्रश्न थांबत नाही, पुन्हा असोसिएशन स्थापना कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी म्हणतो आपण. मित्रांनो, हा एक पहिला असा व्यक्ती आहे ज्याने शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. पुन्हा यांच्याबद्दल अतिरिक्त माहिती लक्षात ठेवायचं, 1877 ला एक दिल्ली दरबार भरला होता. त्या दिल्ली दरबारामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये खादी घालून कोणी हजेरी लावली होती? तर गवा जोशी. दिल्ली दरबार भरला होता राणीसाठी, लक्षात ठेवायचं. तर त्या दरबारामध्ये गणेश वासुदेव जोशी यांनी शेतकऱ्याच्या वेशामध्ये खादीचा ड्रेस परिधान करून त्या सभेला त्या दरबाराला प्रेझेंटरी लावलेली होती. म्हणून एक्झामला हा सुद्धा क्वेश्चन विचारला तुम्हाला. ठीक आहे, सार्वजनिक सभेचं जुनं नाव काय? तर पुन्हा असोसिएशन. 88 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. तर प्रश्न आपला असा आहे, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, व्हॅलेंटाईन चिरोल. कोण असेल? व्हॅलेंटाईन चिरोल. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक ओळखले जातात, पण त्यांचा उल्लेख असा कोणी केला होता? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केलेला आहे. 89 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे धन कोठे गेले? सोपे प्रश्न आहे, दरवर्षी क्वेश्चन विचारला जातो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे धन कोठे केलेले आहेत? तर उत्तर आहे महाड. ठीक आहे, मग बाबासाहेबांबद्दल तुम्हाला आणखीन अतिरिक्त माहित पाहिजे. ठीक आहे, यांचा क्रम माहित पाहिजे, यांच्या कार्यांचा, याच्या महत्वाच्या चळवळी आहेत. मी त्या चळवळींचा उल्लेख शॉर्टकट मध्ये करतो. लक्षात, बाबासाहेबांनी काही 4 चळवळी महत्वाच्या केलेल्या आहेत. या 4 घटना म्हणतो आपण. ठीक आहे, तर त्या 4 घटना क्रमानुसार लक्षात ठेवायचं. लक्षात, सगळ्यात आता आपल्याला माहिती आहे मनुस्मृतीचे दहन कुठे झालेले आहे? महाड. महाड हे ठिकाण कुठे आहे रे? रायगड. लक्षात, मग बघा 14 तळे. मी काय लिहिणार? 14 तळे. याच्यानंतर लिहितात मनुस्मृती चे दहन. त्यानंतर मी लिहिणार त्यानंतर काळाराम मंदिर, काळाराम मंदिर. आणि त्यानंतर म्हणतो आपण धर्मांतर, धर्मांतरण. लक्षात, यांचा क्रम तुम्हाला माहित पाहिजे, तरच तुम्हाला व्यवस्थित चांगले मार्क पडतील. मग मला सांगा, कोणत्या घटनेनंतर कोणती घटना झालेली आहे? सगळ्यात पहिले त्यांनी काय केलेलं आहे? 14 तळे येथे आंदोलन केलेलं आहे.
या तळ्यातील पाणी सर्व जाती धर्मियांसाठी वापरता येईल यासाठी आंदोलन केलेलं होतं, लक्षात ठेवायचं. नंतर मनुस्मृतीचे दहन केले. नंतर काय केलं त्यांनी, काळाराम मंदिर, सत्याग्रह मंदिर सर्वांसाठी खुले केले. आणि नंतर काय केली, धर्मांतराची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर धर्मांतर केलं, लक्षात ठेवायचं. मग चवदार तळे म्हटलं, मनुस्मृती दहन म्हटलं, काळाराम मंदिर म्हटलं आणि धर्मांतर. धर्मांतर ठीक आहे, ही बाब जर राहू दिली, ह्या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ह्या तिन्ही गोष्टी कोणा संदर्भात येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आहेत. ठीक आहे. प्रश्न होता मनुस्मृतीचे दहन कोठे केले, उत्तर काय पाहिजे, महाड. 89वा प्रश्न आहे, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. तर बघा, भारताची राजधानी कलकत्ता. भारताची पूर्वीची राजधानी ब्रिटिश काळात कोणती होती रे, कलकत्ता. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि ती बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी एक त्या काळात परिषद भरली होती 1911 ला. लक्षात, बंगालची फाळणी केव्हा झाली, 1905 ला, आणि रद्द कधी झाली, 1911 ला. त्यावेळेसच काय केलं माहितीये का, या हार्डिंगनं भारताची राजधानी कलकत्ता येथून कुठे आणली रे, दिल्लीला. मग उत्तर काय पाहिजे, हार्डिंग्स. मग सर ते बंगालच्या फाळणीचा उल्लेख काय, लक्षात, बंगालची फाळणी ही रद्द कोण केली, लक्षात, तर रद्द केली पंचम जॉर्ज. पण 1911ची घटना सुद्धा महत्वाची आहे. 1911 दोन घटना महत्वाच्या आहेत, कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी आणणे, आणि दुसरी गोष्ट जी बंगालची फाळणी झाली होती, ही बंगालची फाळणी रद्द केली. कोण केलेली आहे, पंचम जॉर्ज. कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी कोण आणली, हार्डिंग्स दुसरा. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता 91 नंबरचा प्रश्न आहे, बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला. आता बाजीराव पेशवा, आता हा प्रश्न तुम्हाला तर तेवढा विशेष काही महत्वाचा नाहीये की येईलच म्हणून, पण लक्षात ठेवा, बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला, तर पालखेड. कुठे झालेला आहे, पालखेडची लढाई, पालखेड. ठीक आहे. मग सर पेशवा हा शब्द काढला, म्हणजे पेशवा म्हणजे काय, त्या काळातला पंतप्रधान म्हणतो आपण. ठीक आहे. तर शिवाजी महाराजांवर प्रश्न येऊ शकतो, शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला पाठ पाहिजे. आता अष्टप्रधान मंडळ इथं का पाहिजे आपल्याला, कारण पेशवा शब्द आलेला आहे आणि हा जरी प्रश्न येत नसेल पण अष्टप्रधान मंडळावर प्रश्न येऊ शकतो. शिवाजी महाराजांची मंत्रिमंडळाची रचना, एक मिनिट, हे तुम्हाला पाठ पाहिजेत. आपण एक तुम्हाला एक स्लाइड दाखवतो, त्यामध्ये तुमची ते 8ही अष्टप्रधान मंडळ तुमची होऊन जातील. बघा, मी आता सांगितलं, चवदार तळे सत्याग्रह 1927, मनुस्मृती दहन 1927 चीच घटना आहे, काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ची घटना आहे, आणि धर्मांतरित चळवळ कधीची आहे, 1956 ची आहे. आता बघा, लक्ष द्या, इथं अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचं. आता यामधले नाव पण लक्षात ठेवा तुम्ही, लक्षात, आणि त्यांचे त्या नावानुसार पदनाम आणि पदांचं कार्य बघा. त्यांनी पहिला बघा 1 2 3 4 5 6 7 आणि किती येतं, 8 येतं. लक्षात, त्या 8 मध्ये बघा पहिला कोण असेल, पंतप्रधान, किंवा त्यालाच काय म्हणायचे, पेशवा. आता पेशव्यांचं कार्य कायचं, राज्यकारभार चालवणे. लक्षात ठेवायचं, पेशव्यांचं कार्य करायचं, राज्यभार कारभार चालवणे. नाव पण महत्वाचं आहे, पद आणि पदांचं कार्य पण. ठीक आहे. तर पेशवे कोण होते पहिले, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे कोण होते, पहिले पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. पेशव्या म्हणजे काय, पंतप्रधान, आणि पंतप्रधानाचं काम काय होतं, राज्यकारभार चालवणे. आता दुसरा व्यक्ती पालक, दुसऱ्या व्यक्तीचं पद होतं अमात्य. बघा, पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सरसेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडित. यामध्ये तुम्हाला सांगतो, सरसेनापती विचारलेले आहेत आणि विचारणार पण, सुमंत विचारलेले आहेत, विचारणार पण, न्यायाधीश आणि पंडित. ठीक आहे. मागे ठेवू आपण, सचिव विचाराल, अमात्य विचाराल आणि पेशवा विचाराल. पहिले पेशवे कोण होते, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ठीक आहे, का राज्यकारभार चालवणे. दुसरा व्यक्ती होता अमात्य. अमात्याचं काम काय होतं, राज्याचा जमा खर्च लक्षात ठेवायचं, जमा खर्च पाहणे हे अमात्याचं काम होतं. अमात्य कोण होते मग, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. नंतर कोण आले, सचिव.
सचिवाचं काम काय होतं? सरकारी आज्ञापत्र तयार करणे. हे नावूनच करते सचिव हा कार्यालयीन माणूस असेल. अनाजी पंत दत्तो, सचिव कोण होते? अण्णाजी पंत दत्तो. ठीक आहे. त्यानंतर मंत्री म्हणून पत्रव्यवहार सांभाळणे. मंत्र्याचं काम काय होतं? पत्रव्यवहार सांभाळणे. नाव काय? दत्ताजी त्र्यंबक काकनीस. लक्षात ठेवायचं, पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री. आता ना आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते, त्यांचे मामा होते. लक्षात ठेवायचं, आपलं संभाजी याचे शिवाजी महाराजांचे मेवणे म्हणतो आणि राजे संभाजी यांचे मामा. ठीक आहे. सरसेनापतीचं कार्य काय होतं? राज्याचे संरक्षण करणे. मिलिटरी त्यांच्या हाती होती. लक्षात ठेवायचं. सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे. परराष्ट्रमंत्री म्हणतो आपण आपल्या भाषेत. सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक डबीर. डबीर नाव लक्षात ठेवा. त्यानंतर न्यायाधीश. तुम्ही लिहून घ्यायचं तुमच्या प्रश्नपत्रिकेवर, रजिस्टरवर लिहू नका. रजिस्टर नंतर गायब होईल. प्रश्नपत्रिका संच आपल्या प्रश्नपत्रिका जमा करा, त्याला फाईल करा, व्यवस्थित स्टॅपल करा आणि अतिरिक्त माहिती त्या पेपरवर लिहा, प्रश्नपत्रिकेवर लिहा. न्यायाधीश कोण होते? आपले न्यायदान करण्याचं काम. न्यायाधीश होते तर निराजी रावजी. त्यानंतर पंडित, धार्मिक कार्याचं सगळं पंडित या व्यक्तीकडे होतं. पंडित कोण होते? मोरेश्वर पंडितराव. ठीक आहे. नावात पंडित असल्या कारणामुळे हे येणार नाही. न्यायाधीश विचारणार, विचारलं तर ठीक आहे, तेवढं काही महत्वाचं नाही आहे, विचारणार नाही. सुमंत कन्फर्म विचार, सरसेनापती तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. अमात्य विचारल, अमात्याचं काम विचारल, राज्याचा जमा खर्च पाहणे, हे कोणाचं कार्य होतं? अमात्याचं. शिवाजी महाराजांचं मंडळ हे किती लोकांपासून बनलेलं होतं? 8. चला समोरचा प्रश्न. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940 ला मान्य केली. पाठ ठेवा. 93चा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सगळ्यांना माहित आहे की मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते. तर पर्याय क्रमांक 2 सच्चिदानंद सिन्हा. लक्षात, सच्चिदानंद सिन्हा हे काय? आपल्या संविधान सभेचे तात्पुरते म्हणतो आपण. तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा. कोणाचे? भारतीय संविधान सभेचे तात्पुरते. लक्षात, अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. आणि कायमस्वरूपी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं मसुदा समिती. मसुदा समितीचे टोटल 7 सदस्य होते मित्रांनो. 1 + 6 बरोबर किती? 7. हा प्रश्न महत्वाचा आहे. मसुदा समितीचे एकूण सदस्य किती होते? किती होते? 7. यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य, टोटल 7 जण होते. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष हा जो एक व्यक्ती होता हे बाबासाहेब होते. बाबासाहेब. ठीक आहे. मग इतर 6 जे आहेत ना, यामध्ये गोपालस्वामी अय्यंगार होते, मोहम्मद सादुल्ला होते. लक्षात, त्याला अल्लादी पाहिजे होतं, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सुद्धा होते. तर कोण नव्हते यामध्ये? सच्चिदानंद सिन्हा नव्हते. तर संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व रिकामी जागाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहेत. तर मग याचं उत्तर काय असेल? तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. मी प्रश्न वाचताना थोडीशी गडबड केली तर काही गोंधळून जाऊ नका. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व कुठून घेतलं आपण? तर संयुक्त बैठकीचं तत्व कुठून घेतलंय? ऑस्ट्रेलिया. बघा, भारताच्या संविधानाला किंवा राज्यघटनेला आपण किंवा काही लोकांनी उसनी राज्यघटना म्हटलेलं आहे. तर याच्यावर टीका पण झालेली आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये काही चांगल्या गोष्टी इतर राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत आणि साहजिक गोष्ट आहे, दुसऱ्याकडनं जर एखादी चांगली गोष्ट आपल्याला घेता येत असेल तर घ्यावी, ती आत्मसात करावी, म्हणजे आपला विकास होतो. आपल्या राज्यघटनेचा विकास असाच झालेला आहे. इतर देशांच्या राज्यघटनेमध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी येतात त्या आपण किंवा बाबासाहेबांनी किंवा काही तज्ज्ञ मंडळींनी आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं. मग संयुक्त बैठक हे तत्व कुठून घेतलं आपण? ऑस्ट्रेलियामधून. आपल्या राज्यघटनेमध्ये संयुक्त बैठक याची कलम कोणती आहे? तर 108. लक्षात, संयुक्त बैठक केव्हा बोलावली जाते? ज्यावेळेस सामान्य विधेयकावर, बघा सामान्य म्हटलं, धनविधेयक नाही, सामान्य विधेयकावर
सामान्य विधेयकावर सभागृहामध्ये, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मतभेद निर्माण होतो, एक वाक्यता राहत नाही. अशा वेळेस लक्षात ठेवायचं 108 या अंतर्गत जी तरतूद दिली आहे संयुक्त बैठक, त्या संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जाते. संयुक्त बैठक बोलावते कोण? तर राष्ट्रपती. कोण बोलावते? राष्ट्रपती. आणि त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचा अध्यक्ष. लक्षात ठेवायचं, हे पाठ पाहिजे तुम्हाला. मग सर याच्या व्यतिरिक्त आहेत का काही तत्व? हो, तत्व पाठ पाहिजे तुम्हाला. आता मी तुम्हाला काही चार्ट दाखवतो, त्या चार्ट मध्ये जे काही महत्त्वाचे तत्व आहेत ते तत्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता, बघा हा चार्ट, मी वाचून दाखवेल, तुम्हाला दिसणार नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या देशाकडनं काही आपण तरतुदी घेतलेल्या आहेत, तत्व घेतलेले आहेत. ते बघा, सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय राज्यघटनेमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी 1935च्या कायद्यानुसार घेतल्यात. 1935च्या कायद्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते तत्व स्वीकारलेत? ठीक आहे, तर बघा, एमपीएससी UPSC हे मी हाताने लिहिलेलं आहे. लक्षात, तुम्ही हे लक्षात ठेवा ना, हे लिहून घ्या, हाताने लिहिलेलं मी, जे मी उच्चारणार आता. एमपीएससी UPSC तत्व 1935च्या कायद्यानुसार राज्यपाल आणि आणीबाणी महत्वाची. आणीबाणी ही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आलेली आहे. तर त्याचा सोर्स कोणता आहे, स्त्रोत कोणता आहे? 1935चा कायदा. 1935च्या कायद्यानुसार आणीबाणी, राज्यपाल, एमपीएससी आणि UPSC. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिश राज्यघटना, आपली लोकशाही संसदीय लोकशाही आहे. ठीक आहे. ब्रिटिश राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे? तर महत्वाचं बघा, कॅबिनेट व्यवस्था जी आहे ना, कॅबिनेट व्यवस्था ही आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. ठीक आहे. यामध्ये आपण नामधारी राष्ट्रपती, संसदेचे विशेषाधिकार, संसदेचे, कायद्याचे राज्य, अतिशय महत्वाचं आहे कायद्याचे राज्य, आणि त्याच्यानंतर एकदम जर महत्वाचं असेल, याच्यापेक्षाही महत्वाचं, तर फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम, फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत सिस्टीम, हे निवडणुकीची पद्धत लक्षात आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. लिहून घ्या, ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण कोणते कोणते तत्व स्वीकारलेले आहेत? कॅबिनेट व्यवस्था, नामधारी राष्ट्रपती, फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत ही निवडणुकीची, संसदीय विशेषाधिकार आणि कायद्याचे राज्य. इतर पण आहेत, पण ह्या महत्वाचे. एकेरी नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व सुद्धा आहे. त्यानंतर अमेरिकेची राज्यघटना आहे. अमेरिकेच्या राज्यघटना आपण काय काय घेतलेलं आहे? उपराष्ट्रपती, महाभियोग अतिशय महत्वाचा आहे. महाभियोग राष्ट्रपतीच्या विरोधात चालवला जातो. ते कोणाकडे घेतलेलं आहे? आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडे घेतलेलं आहे. त्यानंतर सरनामा आणि तिन्ही दलाचा सरसेनापती, यामध्ये महत्वाचं आहे उपराष्ट्रपती पद आणि महाभियोग. ठीक आहे. उपराष्ट्रपती पद, महाभियोग. ठीक आहे. मग हे न्यायालयीन गोष्टीत आपण घेतलेल्या असायचा. हा, आणखीन एक महत्व सांगायचं राहिलेलं आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं आपण मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स सुद्धा घेतलेले आहेत. हे अतिशय महत्वाचे. फंडामेंटल राईट्स लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती लक्षात ठेवा, महाभियोग लक्षात ठेवा, सरनामा लक्षात ठेवा. त्यानंतर खाली येऊ आपण, कॅनडाकडनं घेतलेलं आहे का? हो, कॅनडाच्या राज्यघटनेकडनं आपण काय घेतलेलं आहे बघा, शेषाधिकार, व्हेरी IMP. आपल्याकडे 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. या सूचीच्या बाहेरचे शेषाधिकार आहेत. लक्षात, शेषाधिकार हे कोणाकडे आहेत? ते केंद्राकडे आहे. लक्षात ठेवायचं, शेषाधिकार हे कोणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत भारतामध्ये. ही तरतूद कोणाकडे घेतली? आपण कॅनडाकडनं. ठीक आहे. राज्यपालाची निवडणूक कशी असेल, राज्यपालाची निवडणूक कशी केली जाते, हे तत्व कुठून घेतलं आपण? कॅनडाकडनं. आता बघा, शेषाधिकार इंग्रजांच्या काळात, आपला भारत स्वतंत्र व्हायच्या आधी कोणाकडे होते? गव्हर्नरकडे होते. लक्षात ठेवायचं, इंग्रजांच्या राजवटीमध्ये शेषाधिकार कोणाकडे होते? गव्हर्नरकडे होते. आता कोणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सल्लादायी अधिकार क्षेत्र, 143 अंतर्गत राष्ट्रपती न्यायालयाला काय मागते? सल्ला मागते. कळलं? सल्लादायी अधिकार क्षेत्र कोणाकडे घेतलेलं आपण? कॅनडाकडनं. समोरच्या आयरिश घटना, DPSP म्हणतो आपण, आयर्लंडकडनं आपण काय घेतलेलं आहे? मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर राष्ट्रपतीची निवड, पण एवढं लक्षात ठेवा, आयरिश घटना, DPSP, मार्गदर्शक तत्व यांचा स्वीकार आपण कोणत्या घटनेकडून केलेला आहे? आयरिश राज्यघटना, आयर्लंडची घटना म्हणतो आपण. ऑस्ट्रेलिया, आता जो क्वेश्चन होता तो आपला, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडे आपण काय घेतलेलं आहे? समवर्ती सूची 1,
व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य 2 लक्षात ठेवायचं. अलग सरनाम्याची भाषा 3 आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. आणि याच्यावर प्रश्न विचारला होता संयुक्त बैठक. संयुक्त बैठक ही आपण कोणाकडे घेतली? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. त्यानंतर फ्रान्सची राज्यघटना आहे. फ्रान्स कडनं काय घेतलेलं आपण? गणराज्य हा शब्द, गणराज्य ही तरतूद कळलं. घटनेच्या प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श एक्झामला विचारलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श आपण कोणत्या राज्यघटनेतून स्वीकारलेले आहेत? कुठून? फ्रान्स. शेवटी आहे दक्षिण आफ्रिका. आणखीन 2 आहे ते पण सांगतो. दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडनं आपण काय घेतलेलं आहे लक्षात? घटना दुरुस्ती, जे आपल्या राज्यघटनेमध्ये 368 कलम अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. घटना दुरुस्तीची पद्धत कोणाकडनं? तर दक्षिण आफ्रिका. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत, हे पण महत्वाचं आहे. याला सुद्धा एमपी करणार आणि हे सुद्धा लिहून घेणार तुम्ही. पुढे जाऊ आपण. आता रशियाच्या राज्यघटनेकडे आपण फंडामेंटल ड्युटीज घेतलेली आहे. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय असेल? मूलभूत कर्तव्य, जे आपल्या राज्यघटनेमध्ये 11 नमूद केलेले आहेत. ठीक आहे. रशियाच्या राज्यघटनेतून काय घेतले आपण? फंडामेंटल ड्युटीज, FDs लक्षात ठेवायचं. मूलभूत कर्तव्य म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर जपानच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलं हे वाचून घेसाल नंतर. जपानच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे? विधीद्वारे प्रस्तावित केलेली, आपल्या विधीद्वारे प्रस्तावित प्रक्रियेची कल्पना. लक्षात, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ कुठून घेतलं आपण? जपानच्या घटनेकडनं. आणि व्हेरी एमपी करून जर खालचं पाहतो म्हटलं आपण, जर्मनीकडनं काय घेतलेलं आहे आपण? तर आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क ची अंमलबजावणी स्थगित होणे. आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्काची अंमलबजावणी स्टॉप केली जाते, स्थगित केली जाते. लक्षात, ही तत्व करून घेतली आपण जर्मनी. एवढं लक्षात ठेवायचं. समोरचा क्वेश्चन आपला आता. हे जे सांगत आहो मी, हे तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये व्यवस्थित लिहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला उजळणी करताना पुस्तक वापरायची गरज पडणार नाही. किंवा ते महत्वाचे आहेत. पुस्तक तुम्ही वाचताच, पण आपल्या पेपरवर लिहिलेल्या गोष्टी महत्वाच्याच राहणार. कोणत्या हरणाने रामायणातील, ठीक आहे, हा प्रश्न एका एक्झामला विचारला म्हणून टाकलेला आहे. रामायणातील सीतेला भुरळ पाडलेली आहे. कोणत्या हरणानं? हरणाचा नावाचा प्रकार विचारला तर चितळ. उत्तर काय पाहिजे? चितळ. खालीलपैकी या धातूचा विद्युत रोध सर्वाधिक असतो. तर आता यामध्ये पहिला ऑप्शन आहे निकेल. विद्युत रोध सर्वाधिक जो आहे ना मित्रांनो, टंगस्टनचा आहे. टंगस्टनची संज्ञा कोणती आहे? W. आणि टंगस्टनचा वापर बघा, वापर. आपल्याला माहिती आहे का, बल्ब, दिवा असतो, विद्युत बल्ब आपला. त्या विद्युत बल्ब मध्ये माहिती आहे का तुम्हाला, अशी एक तार असते लपलप करणे. ते तार कशी असते? टंगस्टनची. पेपरला प्रश्न विचारलेला आहे. विद्युत बल्ब मध्ये वापरणारी तार जी आहे ही कशाची? टंगस्टनची. कारण त्या टंगस्टनचा जो विद्युत रोध आहे, लक्षात, विलय बिंदू आहे ना, हा जास्त आहे, सर्वाधिक आहे म्हणतो आपण. ठीक आहे. तर टंगस्टन संज्ञा काय लिहिसाल? W. टंगस्टनची संज्ञा W. तांब्याची कॉपर Cu. लक्षात ठेवायचं. 97 नंबरचा प्रश्न आहे. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावरच अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक रिकामी जागा नियमांचे उदाहरण आहे. महत्वाचा क्वेश्चन आहे गतिविषयक नियमावर. लक्षात ठेवायचा, गतिविषयक नियम कोणी मांडले? एक्झामला प्रश्न विचारला की गतिविषयक नियम कोणी मांडले? गतिविषयक रूल, नियम कोणी मांडले? तर लक्षात ठेवायचं, आयझॅक न्यूटननी मांडले. कोण मांडले? न्यूटननी. किती आहेत? 3 आहेत. नाव पाठ ठेवा. पहिला, नावातच पहिला शब्द आहे म्हणून पहिला. लक्षात ठेवायचं. गतिविषयक दुसरा नियम, गतिविषयक तिसरा नियम. हे डायरेक्ट सुद्धा विचारतात तुम्हाला. आयझॅक न्यूटनने गतिविषयक नियम किती मांडले? 3 मांडले. गतिविषयक नियम कोणी मांडलेत? आयझॅक न्यूटननी मांडलेले आहेत. कोण मांडलेले आहेत? न्यूटनने. लक्षात, पहिल्याचं नाव आहे जडत्व. पहिल्याचं नाव कोणतं आहे? जडत्वाचा नियम, जडत्वाचा. दुसरा आहे संवेगाचा. संवेगाचा नाव पाठ पाहिजे. दुसरा नियम काय? संवेगाचा. आणि तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रियेचा. क्रिया प्रतिक्रियेचा, क्रिया प्रतिक्रियेचा. लक्षात, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. यांचे उदाहरण महत्वाचे आहेत. लक्षात, आता जे विचारलेलं आहे आपल्याला ते तुम्हाला सांगतो. पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. तर हा नियम कोणता आहे? तर हा पहिला नियम आहे जडत्वाचा.
लक्षात. जडत्वाचा नियम काय सांगतो आपल्याला, एखादी वस्तू आहे त्या स्थितीत राहते, म्हणजे स्थिर असेल तर स्थिरच राहील किंवा गतिमान असेल तर गतिमानच राहील, जोपर्यंत बाह्य वस्तू किंवा बाह्य बल त्याच्या स्थितीमध्ये बदल करत नाही तोपर्यंत. मग लक्षात ठेवायचं, स्थिर वस्ती स्थिरच राहील, गतिमान वस्तू ही गतिमानच राहील. लक्षात. तर हे उदाहरण कोणाचे आहेत, जडत्वाच्या नियमाचे आहेत. ठीक आहे. मग टेबलावर ठेवलेले पुस्तक, टेबलावर ठेवलेला पेन आहे त्या स्थितीत राहतो, अचल स्थितीत राहतं, तर हा कोणता नियम असेल, पहिला नियम असेल. ठीक आहे. याचे आणखीन लक्षात ठेवायचं, बसमध्ये बसलेला व्यक्ती, बसने धावत्या बसमध्ये बसलेला व्यक्ती ब्रेक दाबला असता पुढच्या दिशेने जातो, कोणता नियम असेल, जडत्वाचा. ठीक आहे. संवेगाचा नियम, चेंडूचा झेल घेताना आपल्याला चेंडू सोबत हात मागे घ्यावा लागतो. तिसरा नियम महत्वाचा आहे, रॉकेटचे उड्डाण. रॉकेटचे उड्डाण जर म्हटलं तर तुम्हाला कोणतं लिहिसाल, क्रियाप्रतिक्रियेचा किंवा तिसरा नियम. रॉकेटचे उड्डाण, बंदुकीतून सुटलेली गोळी इथं आहे, पण बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर जी बंदुकीचा खटका पाठीमागे येतो, पाठीमागे म्हटलं तर काय लिहिसाल, तिसरा. बंदुकीतून सुटलेली गोळी, बसमध्ये बसलेला व्यक्ती ब्रेक दाबला असता पुढच्या दिशेने ढकलला जातो, लक्षात. आणि रॉकेटचे उड्डाण म्हणलं तिसरं. गतिविषयक नियम तिन्ही लक्षात ठेवायचं. तसे आपल्या बॅचमध्ये डिटेल एक्सप्लेन केले जातात. आणि जसे जसे प्रश्न आम्ही समोर टाकणार, हे आणखीन कन्सेप्ट क्लिअर होत जाईल, लक्षात ठेवायचं. आज माझा उद्देश या ठिकाणी फक्त 3 नावं सांगण्याचा होता, उदाहरण नाही. उदाहरण ज्या वेळेस पुढच्या वेळेस मी उदाहरण टाकणार तर हे एक्सप्लेन पूर्ण होईलच. खालीपैकी कोणत्या शहरात असलेल्या कनार्क पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल ठेवण्यात आले, तर उत्तर आहे मुंबई. मुंबईला कनार्क पूल आहे, त्याचं नाव बदललं आणि सिंदूर पूल करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे, तर मुख्यमंत्री सेहत विमा योजना पंजाब राज्यानं सुरू केलेली आहे, लक्षात. यात करंटचे प्रश्न आहेत. ठीक आहे. ऑपरेशन सिपा 2025 नावाचे ऑपरेशन कोणत्या दलामार्फत सुरू करण्यात आले आहेत, ऑपरेशन सिपा, जे आता पाठीमाग काश्मीरमध्ये पहिलगाम हल्ला झालेला आहे, त्या पहिलगाम हल्ल्यामध्ये, त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये लक्षात बऱ्याचशा नागरिकांचा जीव गमवायचं काम पडलं, त्यांचा जीव त्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे. तर त्या अंतर्गत आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं, त्याच्या अंतर्गत ऑपरेशन सिपा राबवलं. आणि ऑपरेशन सिपा हे कोणत्या दलाने राबवलेलं आहे, तर लष्कर दलाने. कोणी, लष्कर दलाने. लक्षात ठेवायचं, ऑपरेशन सिपा असो का ऑपरेशन सिंदूर असो, पहिलगाम असो, याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. तर ठीक आहे, मराठीचं सोल्युशन तुमचं दुपारून अपडेट होऊन जाईल.